नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोहोळ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 10th स्टँडर्डची जी सिरीज सुरू केली आहे मॅथ्स 1ची, त्यातलं आपलं 1.2 मधलं 3-4 समपर्यंत आपण ग्राफिकल इक्वेशन सोडवलेत आणि पुढचे मी तुम्हाला होमवर्कला दिले. तुम्हाला त्यात काही क्वेरी असेल तर मला कमेंट करा, आपण त्याचा पण व्हिडिओ बनवूया. आता आपण 1.3च्या आधी जी सॉल्व एक्झाम्पल आहेत ती आज शिकतोय. त्यानंतर आपण 1.3 सॉल्व करायला घेऊया. ओके, तर 1.3 काय आहे तर डिटर्मिनंट मेथडनी आपण एबीच्या व्हॅल्यू किंवा XYच्या व्हॅल्यू काढायच्या. डिटर्मिनंट म्हणजे काय, त्याची डिग्री म्हणजे काय, ती कशी ओळखायची हे आधी बघूया. त्याची बेसिक माहिती करून घेऊ आणि मग आपण सॉल्व एक्झाम्पल सोडवायला घेऊ. बघा, हे जी मी मांडणी केली आहे 2 स्टँडिंग लाईन आणि त्याच्यामध्ये ABCD, ह्याचं जे आन्सर येणार आहे ते त्याला म्हणतात डिटर्मिनंट. पण डिटर्मिनंट ह्याचं जे आन्सर आहे ते कसं काढायचं, ABCDला काय म्हणायचं ते आधी बघूया. बघा, AB ह्याचा एक ग्रुप बनवा आणि CD ह्याचा दुसरा ग्रुप बनवा. AB आणि CD याला काय म्हणायचं, रोज. ठीक आहे. आणि ACBD याला म्हणायचं कॉलम्स. AB आणि CD याला म्हणायचं रोज आणि AC आणि BD याला म्हणायचं कॉलम. ठीक आहे. आता प्रत्येक कॉलम मध्ये किंवा प्रत्येक रो मध्ये किती लेटर्स आहेत, जर रोज घेतले तुम्ही तर प्रत्येक रो मध्ये 2 लेटर्स आहेत आणि प्रत्येक कॉलम मध्ये सुद्धा 2 लेटर्स आहेत. म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री झाली 2. ठीक आहे. डिग्री काय झाली बघा, मी तुम्हाला लिहून दाखवते. AB आणि CD हे झाले रोज आणि AC and BD हे झाले कॉलम MNS. ठीक आहे. बघा, प्रत्येक रो मध्ये पण 2 लेटर आहे आणि प्रत्येक कॉलम मध्ये पण 2 लेटर आहे. दॅट्स वाय डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट काय झाली, डिग्री काय झाली 2. कारण का प्रत्येक रो मध्ये सुद्धा 2 लेटर आहे आणि प्रत्येक कॉलम मध्ये सुद्धा 2 लेटर. ठीक आहे. आता आपण जे सॉल्व एक्झाम्पल पहिलं आहे, बरं ह्याची व्हॅल्यू, ह्याचं हे जे मांडलंय ह्याचा आन्सर आहे ना, त्याला आपण डिटर्मिनंट म्हणणार. मग डिटर्मिनंट काढायचं कसं ते आधी बघूया. बघा, A मल्टिप्लाइड बाय D म्हणजे AD मायनस C मल्टिप्लाइड बाय B, C मल्टिप्लाइड बाय B. A मल्टिप्लाइड बाय D म्हणजे AD आणि C मल्टिप्लाइड बाय B म्हणजे AB. आधी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर या दोघांचं करायचं आणि मध्ये मायनसचं साइन द्यायचं. म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधनं या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस करायचं. हा त्याचा झाला फॉर्म्युला. ठीक आहे. आता आपण सॉल्व एक्झाम्पल पहिलं जे आहे ते सॉल्व करूया. बघा, सॉल्व एक्झाम्पल पहिलं काय आहे, A इज इक्वल टू 5, 3, 7 आणि 9 हे आपल्याला दिले. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मी तुम्हाला काय सांगितले आधी, A म्हणजेच 5, B म्हणजे 3, C म्हणजे 7 आणि D म्हणजे 9. आधी AD म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 9 ब्रॅकेट टाकायची. 5 मल्टिप्लाइड बाय 9 मायनस, फॉर्म्युलामध्ये मायनस आहे म्हणून दरवेळेस मध्ये मायनसच साइन टाकायचं. 5 मल्टिप्लाइड बाय 9 मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 3 ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, याचा आन्सर काय आहे ब्रॅकेटचं, 5 9 जा 45, त्याला ब्रॅकेट टाका, मध्ये मायनसचं साइन लिहा. 7 3 जा 21. ठीक आहे. आता 45 ब्रॅकेट ओपन करायची, 45 आहे तसंच बाहेर काढायचं. बघा, आता ब्रॅकेट ज्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साइन आहे त्याच्या आतलं साइन चेंज करायचं असतं. म्हणजे काय, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं. 21च्या लेफ्ट हँड साईडला साइन काय येते, काहीच साइन नाही, म्हणजेच हा पॉझिटिव्ह 21 आहे. मग हा मायनस 21च्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह 21 झाले निगेटिव्ह 21. मी तुम्हाला परत एकदा सांगते, जर साइन चेंज केली की परत बाहेरचं साइन लिहायचं नसतं. ठीक आहे.
आता 45 पॉझिटिव्ह आहे बघा, इथे काहीच नाही म्हणजेच तो पॉझिटिव्ह आहे आणि 21 निगेटिव्ह आहे. जेव्हा एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह असतो तेव्हा आपण काय करतो, मी तुम्हाला दरवेळेस रूल सांगते. जेव्हा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तेव्हा मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर मायनस करायचा आणि मोठ्या नंबरचं साईन आन्सर लावायचं. मग 45 मायनस 21 बघा, 5 मायनस 1 4 आणि 4 मायनस 2 2, 24 आलं बॅलन्स. आणि हा पॉझिटिव्ह 24 आन्सर आलं, कारण 45 हा मोठा आहे त्याला प्लस साईन आहे म्हणजे पॉझिटिव्ह 45 आहे. ओके, बघा हे झालं आपलं पहिल्या सॉल्व एक्झाम्पलचा आन्सर. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, पॉझिटिव्ह 24. ठीक आहे, आता आपण सेकंड सॉल्व एक्झाम्पल बघणार आहोत. सेकंड सॉल्व एक्झाम्पल काय आहे आणि ते कॉपी करूया. सेकंड सॉल्व एक्झाम्पल जनरली डिटर्मिनंट रिप्रेझेंट जे करतात ते कॅपिटल लेटरनी करतात बरं का मुलांना. डिटर्मिनंट हे कॅपिटल लेटरनी रिप्रेझेंट करतात, म्हणजे त्याचं जो ग्रुपचं नाव असतं ते आतले लेटर स्मॉल असतं. ठीक आहे, बघा -8 2 -3 आणि 4. म्हणजे ए म्हणजे आहे -8, बी म्हणजे आहे -3, सी म्हणजे आहे पॉझिटिव्ह 2 आणि डी म्हणजे आहे पॉझिटिव्ह 4. मग आता आपण फॉर्म्युलाप्रमाणे लिहूया. ब्रॅकेट घालायची, -8 मल्टिप्लाइड बाय 4 मध्ये फॉर्म्युला मायनस साईन मल्टिप्लाइड बाय, आता बघा 2 मल्टिप्लाइड बाय -3 लिहा किंवा -3 मल्टिप्लाइड बाय 2 लिहा, आन्सर एकच येणार आहे. इथे मायनस साईन आहे म्हणून मी आधी -3 आधी घेते मल्टिप्लाइड बाय 2. जर तुम्ही 2 आधी घेतले असते तर इथं हे मल्टिप्लिकेशनचं साईन आणि -3चं मायनसचं साईन एकत्र आलं असतं आणि तुम्ही कन्फ्यूज झाला असतं. आपण 3 2 जर केलं तरी 6च येणार आहे आणि 2 3 जर केलं तरी 6च येणार आहे, म्हणून मी हे -3 इथे घेतले आणि 2 इकडे घेतले. ठीक आहे, आता एक नंबर मायनस एक नंबर प्लस, आन्सर मायनस येतं निगेटिव्ह. 8 4 जा 32 -32, हे मायनसचं साईन, हा 3 निगेटिव्ह आहे हा 2 पॉझिटिव्ह, म्हणजे 3 2 जा 6 -6. येते लक्षात. पहिल्या ब्रॅकेटमधला -32 आहे तसाच ब्रॅकेट ओपन करून लिहायचा. या ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन आहे म्हणून आतलं -6 झाला पॉझिटिव्ह 6. पुन्हा एक नंबर मायनस एक नंबर प्लस, म्हणजे 32 मधनं 6 मायनस करायचे आणि आन्सरला 32चं निगेटिव्ह साईन द्यायचं. बघा 26, 32 मधनं 6 मायनस केले की आले 26, -26 हे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली. येते लक्षात. आपल्याला अजून एक सॉल्व एक्झाम्पल आहे आणि मग एक्सरसाइज सोडवायचा. बघा तुम्हाला डिटर्मिनंट म्हणजे काय, रो म्हणजे काय, कॉलम म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. आता आपण अजून एक सॉल्व एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यानंतर आपण एक्सरसाइज सोडवायला घेऊ. ठीक आहे, चला आपण पुढचं सम बघूया. सॉल्व एक्झाम्पल थर्ड काय येते ते मी इकडे कॉपी करून घेते. त्या डिटर्मिनंटचं नाव आहे बी. ओके, बी इज इक्वल टू 2√3, इथे 2 आहे आणि इथे 9 3√3. हे थोडं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, गडबडून जाऊ नका. बघा डिटर्मिनंट चार्ट आहे, 2√3 खाली 2, इकडे 9 आणि इकडे 3√3. ओके, आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे आहे 2√3. ए म्हणजे काय आहे 2√3. बी म्हणजे काय आहे, बी म्हणजे आहे 9, सी म्हणजे 2 आणि डी म्हणजे 3√3. येते लक्षात. बघा आता आपण न घाबरता रूट जरी असेल तरी जसं सांगितलं तसं करायचं. आधी एचं आणि टीचं मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेट टाकली 2√3 मल्टिप्लाइड बाय 3√3. येते लक्षात. -2 मल्टिप्लाइड बाय 9. बघा आपण एचं आणि डीचं मल्टिप्लिकेशन केलंय आणि एचं आणि डीचं मल्टिप्लिकेशन केलंय आणि बीचं आणि
सीचं केलं म्हणजे आपण मांडणी केली. आता आपण इथे सोडवूया. बघा मी तुम्हाला इथे डिटेल शिकवते. हा 2 मल्टिप्लाइड बाय 3, 3 2 जा 6 ब्रॅकेटमध्ये करूया. इथे आपण एक स्टेप एक्स्ट्रा करू आणि हा √3 मल्टिप्लाइड बाय √3. आपण इथे डिटेल मांडणी करूया आधी तुम्हाला कळण्यासाठी. थांबा. बघा 2√3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन मांडलं आणि या दोघांचं आधी मांडूया. √3 मल्टिप्लाइड बाय √3 ब्रॅकेट कम्प्लीट. हे कळलं काय केलं ते? हे मधलं मायनसचं साईन आणि 9 2 जा 18 करून ठेवलं तरी चालेल. आता इथे बघा 3 2 जा 6 आणि √3 मल्टिप्लाइड बाय √3, 3 3 जा 9 ब्रॅकेट कम्प्लीट -18. ओके. आता बघा √9 म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे? अजून एक स्टेप आपण वाढवूया. इथे गडबडतात मुलं. ह्याची जर आपण फोड केली तर 3 × 3 -18. बघा आता हा 6 घेतला. आता हा 3 मधनं ह्या √9 म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 3 एक 3 बाहेर काढला म्हणजे रूट कॅन्सल झालं. ओके. बघा आता इथे 6 3 जा 18 मायनस हे 18. आता हा पहिल्या ब्रॅकेटमधला 18 आहे तसंच लिहायचा. हा पॉझिटिव्ह 18चा झाला निगेटिव्ह 18 कारण का ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून आतलं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह साईन झाला. हा निगेटिव्ह हा 18 निगेटिव्ह आहे आणि हा 18 इथे काहीच साईन नाही लेफ्टला म्हणजे पॉझिटिव्ह आहे. 18 - 18 0 म्हणजे डिटरमिनंट बी याचा व्हॅल्यू काय झाली 0. एची झाली 24, एनची झाली -26 आणि बीची झाली 0. येत्या लक्षात एकदम सोपं आहे मुलांना, गडबडून जाऊ नका. डिटरमिनंट ह्याची बेसिक तुम्हाला मी माहिती करून दिली आहे. आता आपण एक्सरसाइज सॉल्व करायला घेऊया. ठीक आहे.